स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मग चला श्री महालक्ष्मी देवीच्या कहाणीला सुरुवात करूयात. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री लक्ष्मी देवी. 8 पाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचं नाव होतं भद्रश्रवा. तो दयाळू, शूर आणि प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखावीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सुरत चंद्रिका होतं. नाव चांगलं, पण स्वभावात मात्र अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणानं वैतागली, घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर मग तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं आणि परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली आणि कालांतरानं ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म तिला पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ती ऐश्वर्यामध्ये लोळू लागली. गर्वानं ती फुगली, गरिबांना विसरली. तोऱ्या ताठ्यानं फुगली, दास दासींवर रागवू लागली. एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते की नाही हे पाहावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी, तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकवीत टेकवीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का कुणी घरात? कुणी घास देईल का? दासी आली बाहेर. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काढलं? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय? मधून मधून खोकत हळूहळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला. द्वारकेहून आले मी राणीला भेटायला. कुठं आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. सख्यांशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय हा तुझा अवतार? तुला पाहून माझ्यावरच ओरडतील, उन्हधुनं बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागावली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दरिद्री मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, तिनं ते केलं. आता राणीपदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा. पैशांची धुंदी आली आहे. गोरगरिबांची पर्वा नाही. थोड्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब आणि भिकारीन, तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं आणि हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल? मी ते नेमानं करील. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला आणि म्हातारी उठली. काठी टेकीत टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीच्या कन्या शांबाला धावत आल्या. ती कळवळून म्हणाली, आजी रागवू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला श्राप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, कशाला गालीस? जा इथून. उठ म्हणते ना, जातेस की नाही? दुसरी घरं दिसली नाहीत का तुला? म्हातारीनं संतापानं गरागरा डोळे फिरवले, कपाळावर आठ्या पसरवल्या आणि ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मी व्रत केलं. तिची परिस्थिती सुधारली. दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला.
पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रताला सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर, त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला. राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुखासमाधानानंतर संसार चालू लागला. भद्रश्रवा व सुरत चंद्रिका राणीचं मात्र भाग्य फिरलं. शत्रूनं राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सुरत चंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टानं दिवस काढत होते. भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं, मालाधरानं माणसं पाठवली आणायला. रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवीन वस्त्र, कंठी हार दिला. श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती आणि काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आत पाहते तर काय, तिला कोळसे दिसले. सुरत चंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करत होतं. दारिद्र्य सरत नव्हतं. चिंतेचं सावट पसरत होतं. काळजीचा वनवा भडकतच होता. सुरत चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखात जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं असं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सुरत चंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीराजवळ जरा वेळ बसली. दमली होती. त्याचवेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती घाईनं महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आलीये. नदी किनारी बसलीये. खूप दमलेली दिसते. तिला आणायला कोणी तरी पाठवता का? श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला पाहताच श्यामबालेनं आनंदानं मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळला. श्यामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलावलं. सुरत चंद्रिका पाटावर येऊन बसली, पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेनं या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवास करेन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवारी व्रत केली. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालाधर राजानं पाठविलेला पैशांचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता याचं तिला भानही नव्हतं. मालाधरानं विचारलं, माहेरहून काय आणलंस? श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मीठ मिळत नाही का? मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं, पण आज
श्यामबालेच्या सांगण्यातील खोच राजाने हेरली. तो विचारात गुंगला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचा अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानच. मीठ नसलेले पदार्थ आळणे. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं, त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावेत. मलाधर राजानं मग निश्चय केला. त्यानं आपल्या सेवकाला सासऱ्यांकडे पाठवलं. त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्रवाला काय झालं काही कळलं नाही. तो ताबडतोब जावयाकडे आला. दोघांची एक गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवानं अनुमती दिली. मलाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आले. त्यानं मलाधराला वंदन केलं. आज्ञा करावी महाराज, ते म्हणाले. भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सेना सोबत घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मलाधराचं सैन्य बेफान लढत होतं. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मलाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं. मलाधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीनं ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मलाधराकडे आणण्यात आली. त्यात सोन्याच्या मोहरा, नाणी आणि शस्त्रांचा साठाही होता. मलाधरानं भद्रश्रवाला सुरत चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिनं आणि तिच्या आईनं उपवास केला आणि रात्री देवीची आरती केली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. मंगल मुहूर्ताचा दिवस. मलाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सुरत चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची परिस्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी अगदी सुखी झाले. दुःखाचं वादळ सरलं. अशी 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ पूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदी राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, श्री महालक्ष्मीची ही व्रतकथा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर ही कथा रोज ऐकत जा. याचा नक्कीच तुम्हाला लाभ होईल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.